आता परवाच्या दिवशी निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही सगळे जे आहेत म्हणजे आम्ही जे स्टॉक ठेवलेला आहे तो आम्ही आता पुन्हा डिस्पोज करणार आहोत. राहुल गांधींनी एवढंच सांगितलं की ते तुम्ही वर्षानुवर्ष ठेवू शकता, तो पुरावा आहे. तो पुरावा जर नष्ट करत असाल तर शंकेला कारण होतं. पाटणमध्ये आणि कराड उत्तरमध्ये विधानसभेला एकही मत कमी जास्त झालं नाही. अशा अनेक कारण आहेत. या कारणामुळे लोकांना शंकेचा वाव आहे. मला वाटतं की ईव्हीएम मशीनवर जी काही शंका घेतली जाते त्यामध्ये काही प्रमाणामध्ये तथ्य आहे, हे मान्य करावं लागेल. आता बिहारच्या इथल्या मतदार याद्या त्या ठिकाणी सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. मतदार याद्या ज्या ठिकाणी तपासल्या जात आहेत. मग या महाराष्ट्रामध्ये मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं होतं. मग निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या असलेल्या मतदार यादीच्या बाबतीमध्ये जी हरकत घेतली होती त्यावेळेला त्याच्या पद्धतीने त्यांनी न्याय द्यावा ना. मग तिथं सत्य बाजूला आहे. निवडणुका झाल्या तिथं मागणी केली जाते, तिथे मग तेवढी पूर्ण यंत्रणा लावून हे खोटं हे सिद्ध करण्याचा कुठलंही राज्य घ्या, हे करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने करायला पाहिजे. पण जिथं आता भविष्यात निवडणुका होतील त्या निवडणुकीमध्ये दुबार नोंदणी झालेली आहे, असा जो चित्र निर्माण झालेला असेल तर त्याच्यासाठीच निवडणूक आयोग जर काम करत असेल तर शंकेला कारण येते की सरकारच्या बाजूने निवडणूक आयोग निर्णय घेतो का काय.